नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कुलदेवता, तुमची कुलदेवता तुमच्या कुटुंबाचं रक्षण करत असते. तुमच्या कुटुंबात येणाऱ्या अडीअडचणी, संकट सगळं काही दूर करत असते. म्हणूनच कुलदेवतेची सेवा होणं आवश्यक आहे. कुलदेवतेच्या सेवेमध्ये 5 गोष्टी ज्या आहेत त्या अगदी करायलाच हव्यात. बाकी काही करायला नाही जमलं तरी चालेल, पण या 5 गोष्टी मात्र प्रत्येकाने कराव्यात, जेणेकरून कुटुंबात सुख शांती नांदते, कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते आणि कुटुंबाचं कल्याण होतं. त्या 5 गोष्टी कोणत्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ पाहत असताना आपल्या कुलदेवतेचे नाव कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून असेच धार्मिक माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या 2 शब्दांनी मिळून बनला आहे. कुळाची देवता ही कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता. कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असतो तेव्हा कुलदेव आणि जेव्हा स्त्री देवता असते तेव्हा कुलदेवी म्हटलं जातं. आता ही झाली कुलदेवतेची प्राथमिक माहिती. तर कुलदेवतेची सेवा करणं का गरजेचं असतं, तर आपल्या कुळाची देवता ही आपली रक्षणकर्ता असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुळामध्ये सगळं काही सुरळीत व्यवस्थित चालावं यासाठी आपल्याला कुलदेवतेची उपासना करणं आवश्यक असतं. जसं की मुलांची शिक्षण असतील, लग्न असतील, आपल्या घरातील आजारपण असतील, या सगळ्यामागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना न होणं, कुळाचार व्यवस्थित न होणं ही सुद्धा कारणं असू शकतात. आपल्या कुळाची आई, आपल्या कुळाचा देव, तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचं पावलोपावली रक्षण करत असतो आणि म्हणूनच त्यांची सेवा उपासना होणं ही तितकंच आवश्यक आहे. कुलदेवतेची सेवा उपासना कशी करावी, तर फार काही करता नाही आलं तरी 4-5 गोष्टी ज्या आहेत तर त्या करायलाच हव्यात. आणि त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेची मूर्ती किंवा टाक किंवा फोटो यापैकी काहीतरी तुमच्या घरामध्ये असायलाच हवं. तुमच्याकडे पूर्वापार चालत आलेले कुलदेवतेचे टाक असतील तर अति उत्तम, पण काही जणांकडे टाक नसतील तर तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो आपल्या देवघरात ठेवायलाच हवा. आणि नुसता ठेवायचा नाही तर त्यांची नित्यनेमाने भक्तिभावाने पूजा सुद्धा करायची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुलदेवीचा मंत्राचा जप तुम्हाला कमीत कमी 1 माळ तरी करावा. म्हणजे तुमची कोणतीही कुलदेवी असेल त्या कुलदेवीचा एक मंत्र असतो आणि त्या मंत्राचा जप तुम्ही कमीत कमी 1 माळ तरी करावा. आता समजा तुमची कुलदेवता आहे महालक्ष्मी देवी, तर श्री महालक्ष्मी देवे नमः असा नाम जप नियमित करावा. विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवीचा नामजप करावा. आता ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्हीही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप नियमित करावा. आता जर तुम्हाला कुलदेवताच माहित नसेल की काय कुलदेवता आहे आमची, आम्हाला माहितच नाही, तर आम्ही काय जप करायचा, तर तुम्ही श्री कुलदेवताय नमः असा नामजप करावा. हा नामजप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचं नाव सांगणारं कुणीतरी नक्कीच भेटतं, असा अनेक भक्तांचा अनुभव आहे. श्री कुलदेवताये नमः हा जप केल्याने, म्हणजे हा जप जो आहे तो देवतेच्या तारक तत्वाशी संबंधित असल्यामुळे कुलदेवता या शब्दातील दे हे अक्षर उच्चारताना आपण थोडंसं ते लांबवावं. यामुळे देवतेचे तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वाचा लाभ होतो आपल्याला. आता वळूया तिसरी गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या वारी उपवास करावा का. जे खास करून तो उपवास विवाहित महिलांनी या दिवशी म्हणजे उपवास करावा. तो संपूर्ण कुटुंबाला, उपवास केल्यामुळे संपूर्ण कुटुंबाला तो लाभदायक ठरत असतो. जर तुम्हाला कुलदेवीचा वारच माहित नसेल तर तुम्ही मंगळवारी उपवास करू शकता, कारण मंगळवार हा देवीचा वार आहे. आता पुढची गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीचं दर्शन घ्यायचं आहे. तुमच्या कुलदेवीचं दर्शन घ्यायला वर्षातून एकदा घरातील संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीचं दर्शन घ्यायला जायचं आहे. घरातल्या विवाहित महिलांनी देवीचं दर्शन घेतल्यावर देवीची ओटी मात्र अवश्य भरावी. देवीची ओटी भरल्याशिवाय आपलं दर्शन हे पूर्ण होत नाही. आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच आपल्याला भगवंत जो आहे तो जन्माला घालत असतो. त्या देवतेला कुळाची देवता म्हणतात. आता आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मात ही जलद प्रगती होते. कुलदेवतेची उपासना करूनच आध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्व ज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवता आणि त्यांची मनोभावे उपासना करून तिच्या कृपेने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. मित्रांनो, आता वळूया 5व्या गोष्टीकडे. मी मगाशी सांगितलं तसं कुटुंबातल्या सर्वांनी वर्षातून एकदा तरी कुलदेवतेच्या दर्शनासाठी जावं. पण दर्शनाला जाताना एक गोष्ट बरोबर घेऊन जावी. आता जी गोष्ट आता मी तुम्हाला सांगणार आहे ती जर तुम्ही कुलदेवतेला जाताना घेऊन गेलात तर नक्कीच कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न होईल. तिचा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला कोणत्याही दिवशी जाऊ शकता, काही हरकत नाही. परंतु जेव्हा तुम्ही दर्शनाला जाणार असाल त्यावेळी तुम्ही घरातून जाताना तुमच्या घरातल्या देवतेची सुद्धा तुम्हाला पूजा करणं आवश्यक आहे. आता सर्वजण ज्यांचे कुलदैवत खूप लांब असतात ते लवकर उठून खूप लांब आहे म्हणून जाण्यासाठी निघतात, परंतु घरातल्या आपल्या देवतेची पूजा करणं विसरतात. पण हे चुकीचं आहे. घरातल्या आपल्या देवतेची पूजा करूनच आपल्याला कुलदेवतेच्या दर्शनाला जायचं आहे. त्यामुळे घरातल्या देवतेची पूजा सुद्धा करणं अत्यंत आवश्यक आहे. आता कोणाचे कुलदेव असतील तर कोणाची कुलदेवी असेल, तर कुणाकुणाला कुलदेव आणि कुलदेवी असं दोन्हीही असतात. तर तुमच्या कुलधर्म कुळाचाराप्रमाणेच तुम्ही तुमच्या देवतांची पूजा अर्चना करूनच घरातून बाहेर पडायचं आहे आणि कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे की मी तुझ्या दर्शनाला येत आहे आणि येताना माझ्याबरोबर माझ्या हातून घरी बनवलेला नैवेद्य तुझ्यासाठी घेऊन येत आहे. तुझा आशीर्वाद आमच्या बरोबर राहू दे अशी प्रार्थना करून, फुले अर्पण करून, धूप दाखवून गोड नैवेद्य दाखवायचा आहे. आणि दर्शनाला जाताना तुम्हाला गव्हाच्या पिठाच्या 11 पुऱ्या आणि गव्हाचे पीठ वापरून, डाळ गुळ वापरून 11 लाडू बनवायचे आहेत. आणि या 2 पदार्थांसोबतच तुम्हाला पाव किलो एक गुळाची ढेप सुद्धा न्यायची आहे सोबत आपल्याला. आणि हे सर्व घेऊन तुम्हाला कुलदेवतेला जायचं आहे. आपण जेव्हा कुलदेवतेच्या दर्शनाला जातो तेव्हा तिथेच काय करतो की मंदिराच्या आवारामध्ये जो काही प्रसाद विकण्यासाठी ठेवलेला असतो, पेढे, बर्फी वगैरे, तर तो घेतो आणि तोच नैवेद्य कुलदेवतेला दाखवतो. पण आपल्या घरातून आपल्या हाताने बनवलेला नैवेद्य कुलदेवतेला अर्पण करणं महत्वाचं आहे. मी मगाशी सांगितलं जसं की कुलदेवता आपल्या कुळाची आई असते. मग आपण आपल्या आईसाठी एक पदार्थ बनवून, आपल्या हातून पदार्थ बनवून घरून नेऊ शकत नाही का? तुम्ही प्रेमाने तुमच्या हाताने बनवलेला पदार्थ कुलदेवतेला अर्पण करा. त्यामध्ये तुमची भक्ती सुद्धा असेल जी कुलदेवतेपर्यंत पोहोचेल. आणि दर्शनाला गेल्यानंतर पुजाऱ्यांच्या हातून जेव्हा तुम्ही हा नैवेद्य अर्पण करता त्यावेळेस देवीला प्रार्थना करायची आहे की हे माते, तू आमची रक्षण करता आहेस. आम्ही तुला घरून आणलेला नैवेद्य दाखवत आहोत, त्याचा तू स्वीकार कर. तो तुला नक्की आवडेल अशी प्रेमपूर्ण, भक्तिपूर्ण प्रार्थना तुमच्या कुलदेवतेला करायची आहे. थोडा वेळ ठेवल्यानंतर त्यातला प्रसाद म्हणून तुम्हाला थोडासा जो काही प्रसाद तुम्ही नेलेला आहे नैवेद्य, तर तो तुम्हाला परत दिला जातो, त्यातला थोडासा. तर त्यावेळी घरी आल्यानंतर घरातील सर्वांनी तुमच्या मित्रपरिवारासह शेजाऱ्यांना प्रसाद वगैरे देऊन तुम्ही स्वतः खायचा आहे आणि सगळ्यांना तो प्रसाद सुद्धा वाटायचा आहे. आणि त्याचबरोबर थोडा प्रसाद, त्यातला शिल्लक थोडासा प्रसाद ठेवून तो गाईला सुद्धा नक्की खाऊ घालायचा आहे. मंडळी, लक्षात घ्या की कुलदेवतेचं रक्षण करून म्हणजे दर्शन करून घरी आल्यानंतर कुलदेवतेचा अंश सुद्धा आपल्या बरोबर घरी येत असतो. म्हणजे जेव्हा आपण कुलदेवतेचं दर्शन करून घरी येतो त्यावेळेला कुलदेवतेचा अंश आपल्या सोबत घरी येतो आणि त्यामुळे कुलदेवतेचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या 5 गोष्टी कुलदेवतेच्या दर्शनासाठी जाताना आणि कुलदेवतेच्या उपासनेसाठी ह्या 5 गोष्टी आपल्या हातून झाल्याच पाहिजेत. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.